इयोब अध्याय 14. स्त्रीपासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो. तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. अशांवर तू डोळा ठेवितोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय? अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे. तू त्यांच्या आयुष्याची मर्यादा नेमिली आहे. ती त्याला ओलांडिता येत नाही. म्हणून त्याजवरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे. मजूर रोज भरितो तसे त्याला आपले दिवस भरू दे. वृक्षांची काहीतरी आशा असते. तो तोडिला तरी पुन्हा फुटतो. त्याला धुमारा फुटावयाचा राहत नाही. जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले, तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते. नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात. पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो. मनुष्याने प्राण सोडिला म्हणजे तो कोठे असतो? समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते. तसा मनुष्य पडला म्हणजे पुन्हा उठत नाही. आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही. तू मला अधोलोकात लपविशील. तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टीआड ठेविशील. माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करीशील तर किती बरे होईल. मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन. तू मला हाक मारीशील व मी तुला उत्तर देईन. मी जो तुझ्या हातची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल. पण सध्या तू माझे एक एक पाऊल मोजित आहेस. माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवीत आहेस ना? माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहे. माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवितोस. पर्वत कोसळून कोसळून लय पावतो. खडक आपल्या जागचा ढळतो. पाण्याने पाषाण झिजतो. त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते. त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करीतोस. तू त्याला कायमचा जेरीस आणीतोस आणि तो गत होतो. तू त्याची चर्या बदलून त्याला घालवून देतोस. त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्यास कळत नाही. त्यांची अवनती होते ती त्यास दिसत नाही. त्याच्या देहाला दुःख होते. त्याचे अंतर्याम शोकाकुल होते.